वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाळ कृष्णांना वंदन करूया। जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करू। आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका, आपले आचार्य परमपूज्य मंदाताई, इथे उपस्थित असलेले आचार्यद्वय, या सर्वांना प्रणाम करूया। आपणा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि पंचकोश विवेक या अभ्यास वर्गातील चौथ्या चिंतनाला आपण आता सुरुवात करूया। आजचा विषय पुढे सुरू ठेवूया। पंचकोश विवेकामध्ये आपण मुख्य संकल्पना बघितली की मनुष्य स्वतःची ओळख ही 5 पैकी एखाद्या कोशाशी जोडतो, एखाद्या कोशाशी तो बांधलेला असतो, एखाद्या कोशाला तो चिकटलेला असतो। अन्नमय कोश, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, यापैकी कुठल्या तरी एका कोशाशी मनुष्य जोडलेला असतो, चिकटलेला असतो। आणि अशा प्रकारे चिकटून राहिल्यामुळे मनुष्य जीवनातल्या सगळ्या समस्या निर्माण होतात, असं वेदांत शास्त्राचं म्हणणं आहे। आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनातल्या समस्या बाहेरच्या जगामुळे निर्माण झालेल्या आहेत, परंतु समस्या बाहेरून निर्माण होत नाहीत। समस्यांची निर्मिती मुख्यतः अज्ञानामुळे आहे आणि अज्ञान आपल्याला स्वतःच्या स्वरूपाचं आहे। मी अन्नमय कोश, प्राण, मन, बुद्धी याच्यापैकी काहीतरी आहे असं वाटल्यामुळे आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्या आहे, असं वेदांत शास्त्राचा क्लेम आहे। यूट्यूबवरती व्हिडिओ आला होता काही दिवसांपूर्वी। एक असा पांढरा शुभ्र कोरा कागद आहे। एका मनुष्याने छोटासा प्रयोग केला। तो कागद घेऊन, साधा कागद आपल्या टेबलावर ठेवला, एक छोटीशी मुंगी घेतली, त्या मुंगीला त्या कागदावर ठेवलं आणि आपला मार्कर घेऊन तिच्या भोवती एक वर्तुळ काढलं आणि त्यांनी व्हिडिओ शूट करून तो व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याच्यामध्ये दाखवलं की ती मुंगी आधी फिरत असते, फिरता फिरता तिला ते वर्तुळ काढलेलं दिसतं, त्या बाउंड्रीपाशी जामते आणि थांबते, कन्फ्यूज होते की बहुतेक आपण याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, परत येते, दुसरीकडे जाते, जिथे जाईल तिथे वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या बाहेर ती पडू शकत नाही। द अँट फील्स ट्रॅप्ड. इट इज नॉट ॲक्च्युअली ट्रॅप्ड बट इट फील्स ॲज इफ इट सेल्फ इज ट्रॅप्ड। त्याच्यामागे पुढे त्यांनी विज्ञान पण दिलेलं आहे की एखादी मुंगी जेव्हा अन्न खाण्यासाठी आपल्या बिळातून बाहेर निघते आणि अन्नाच्या ठिकाणी जाते, तेव्हा मुंग्यांची दृष्टी ही मूलतः वीक असते। त्यामुळे मुंगी जाताना एक केमिकल आहे, त्याचं नाव आहे फेरोमोन नावाचं केमिकल ती सोडते आणि त्याचा वास घेत घेत ती जाते, म्हणजे तो ट्रेल सोडते फेरोमोनचा, आणि तो ट्रेल म्हणजे तो वास घेत घेत ती परत येते आपल्या बिळाशी, असं तिचं एक त्यांनी विज्ञानाचं लॉजिक दिलंय। आपण जेव्हा मार्करनी तिच्या भोवती वर्तुळ काढतो तेव्हा तो फेरोमोनचा ट्रेल तोडला जातो। सो इट डझंट नो वेर इट हॅज कम फ्रॉम। ती कन्फ्यूज होते आणि जोपर्यंत ते मार्कर वाळत नाही ती इंक, तोपर्यंत तो स्मेल राहतो आणि तोपर्यंत ती त्याच्यामध्येच घुटमळत राहते। पुढे बरंच त्याचं अनालिसिस दिलेलं आहे, पण त्याचा मुख्य मुद्दा हा आहे की द अँट फील्स ट्रॅप्ड।
वेन इट इज नॉट ॲक्च्युली ट्रॅप्ड. आणि आपल्या मनुष्यांचं असंच झालेलं आहे की वी फील ट्रॅप्ड वेन वी आर नॉट ॲक्च्युली ट्रॅप्ड. ते मायेने एक वर्तुळ आपल्या भोवती काढून ठेवलेलं आहे की तू देह आहे पहिलं वर्तुळ, जग सत्य आहे दुसरं वर्तुळ, तू करता आहेस, तू भोगता आहे, तुझ्यामुळे हे सगळं चालू आहे तिसरं वर्तुळ, आणि वी फील ट्रॅप्ड, वी आर ऑलरेडी ट्रॅप्ड. प्रत्यक्ष त्या मुंगीला काही करायचं नाही आहे. आपलं जे ट्रॅप आहे असं वाटतं, मी बांधलेली आहे असं वाटतं, ती फक्त एकदा जर तिने ती लाईन क्रॉस केली तर ती परत कधीही त्या वर्तुळामध्ये येत नाही किंवा अडकत नाही. तसं आपण जर एकदा आपलं खरं मूळ स्वरूप व्यवस्थित समजावून घेतलं आणि त्या मूळ स्वरूपाच्या विचाराशी चिकटून राहण्याचा प्रयत्न केला तर मग आपली जी आज कोंडी होते, जी गोची होते, जे त्रास होतात आपल्याला, ते हळूहळू कमी होतील असं आपल्याला आपलं शास्त्र समजावून सांगतं. आणि त्या दृष्टीने हे जे सगळे विचार आपले चालू आहेत की आत्मा नावाचं तत्व जे या 5ही कोशांच्या पलीकडे आहे ते मी आहे, अशी आपल्या शास्त्राची मांडणी आहे. पंचकोश विवेकाच्या सुरुवातीला आपण या 5 कोशांचा विचाराने निराश केला. मी म्हणजे हे 5 कोश नाही हे विचाराने समजावून घेतलं आणि मी काय आहे हे समजावून घेणं आता चालू आहे. मी काय आहे हे समजावून घेताना काल आपण एकच भाग बघितला की खरा मी म्हणजे आत्मा ज्ञानरूप आहे. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो परत तात्विक आहे आणि तो भाग पूर्ण जरा व्यवस्थित समजावून घेण्यासाठी हा आत्मा म्हणजे माझं खरं स्वरूप काय आहे हे समजावून घेण्यासाठी 3 शब्द आहे. ते 3 शब्द आपल्याला माहिती असणं अपरिहार्य आहे. पहिल्या श्रवणात हे क्लिक होत नाहीत, पहिल्या श्रवणात हे लक्षात राहत नाही, पण मी म्हणजे आत्मा म्हणजे चैतन्य स्वरूप हे सत चित आनंद रूप आहे. सत शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष अस्तित्व, चित शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष ज्ञान आणि आनंद शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष सुख. निरपेक्ष शब्दाचा अर्थ आहे जे कधीही कशावरतीही कोणावरतीही अवलंबून नाही असं. व्यवहारामध्ये आपल्याला जे अस्तित्व संकल्पना माहिती आहे ती नेहमी आपल्या स्वतःबद्दल विचार करू की आपल्या देहावरती अवलंबून आहे. देह आहे म्हणून मी आहे, देह नसेल तर मी नसेल, अशी आपले एक सर्वसाधारण समजून आहे. वी आर ट्रॅप्ड, मग असे जसं आपण म्हटलं देहामध्ये. आता निरपेक्ष अस्तित्व शब्दाचा अर्थ आहे देह असला तरी मी आहे, देह नसला तरी मी आहे, असं जे अखंड असणारं तत्व त्याला म्हणतात सत. ज्ञान शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष ज्ञान. व्यवहारामध्ये जे आपल्याला ज्ञान संकल्पना माहिती आहे, मी आता आधी थोडक्यात सांगणार आहे आणि मग आपण पुढे श्लोकांच्या साह्याने अनफोल्ड करू. ज्ञान शब्दाचा अर्थ व्यवहारात आपण म्हणतो, काल आपण 3 शब्द बघितले, ज्ञाता म्हणजे नोअर, ज्ञेय म्हणजे वस्तू आणि ज्ञान होण्याची प्रक्रिया. व्यवहारामध्ये ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान अशी नेहमी त्रिपुटी असते. आता असं एक तत्व आहे जिथे ज्ञाता वेगळेपणाने नाही, जिथे ज्ञेय वेगळेपणाने नाही, जिथे ज्ञानेंद्रियाने ज्ञान होण्याची प्रक्रिया नाही तरी देखील ज्ञान आहे, असं जे तत्व जिथे त्रिपुटी नाही तरी ज्ञान आहे त्याला म्हणतात निरपेक्ष ज्ञान, त्यालाच म्हणतात चित. ही थोडीशी ॲब्स्ट्रॅक्ट संकल्पना आहे, आत्ता फक्त ऐकून ठेवू आपण. देह नसला तरी अस्तित्व आहे, त्रिपुटी नसली तरी ज्ञान आहे, सत आणि चित या 2 संकल्पना आहेत. आणि तिसरी संकल्पना आहे आनंद. व्यवहारामध्ये एक भोगता असतो, एक भोग्य आहे आणि भोग भोगण्याची प्रक्रिया आहे. नेहमी त्रिपुटी आहे आनंदामध्ये सुद्धा. मी चहाचा भोग घेतला, मी चहा आणि भोग अशी त्रिपुटी आहे. आता असं एक तत्व आहे जिथे भोगता नाही, भोग्य नाही, भोग घेण्याची प्रक्रिया नाही तरी देखील आनंद आहे, असं एक तत्व आहे त्याला म्हणतात आनंद. त्रिपुटी नाही तरी ज्ञान आहे म्हणून चित, त्रिपुटी नाही तरी सुख आहे म्हणून आनंद, असं सत चित आनंद स्वरूप हे आपलं मूळ स्वरूप आहे, हे मी आहे असं आपल्याला इथं समजावून सांगणं हळूहळू चालू आहे. सच्चिदानंद हे आत्म्याचे धर्म नाहीत, हे आत्म्याचे गुण देखील नाहीत, हे आत्म्याचं स्वरूप आहे. आणि आपण थोडंसं समजावून घेऊया की आता उदाहरणार्थ आपण काल साखर बघितली होती. गोडी हा साखरेचा स्वभाव आहे आणि साखर आपली गोडी दुसऱ्यांना उधार देते. लाडू केले की लाडूला उधार देते, जिलेबीला उधार देते. साखरेला आपली गोडी कुठून उधार घ्यावी लागत नाही. किंवा तिखटपणा हा मिरचीचा स्वभाव आहे.
मिरची आपला तिखटपणा दुसऱ्यांना उधार देते. अग्नी आपली उष्णता दुसऱ्यांना उधार देतो. पाणी आपला ओलेपणा दुसऱ्यांना उधार देतो. पण त्यांना ओलं होण्यासाठी, तिखट होण्यासाठी काही कुठून घेण्याची गरज नाही. ते स्वभावतःच तसे आहेत. तसं सत नावाचं तत्व आपलं अस्तित्व किंवा सत नावाचं तत्व अस्तित्व सगळ्यांना उधार देतं असा विचार करूया. पाणी जसा ओलेपणा देतो तसं सत अस्तित्व सगळ्यांना उधार देतं. चित भातित्व म्हणजे ज्ञान हे इतरांना उधार देतं, ज्ञान होण्याची क्षमता. आणि आनंद नावाचं तत्व सुख इतरांना म्हणजे सगळ्या व्यक्ती वस्तूंना उधार देतं. आपलं सुख येणारं जाणारं आहे, आपलं ज्ञान येणारं जाणार आहे देहाच्या माध्यमातून जे होतं ते, आणि अस्तित्व देखील येणारं जाणारं आहे. म्हणून आपलं सापेक्ष अस्तित्व ज्ञान आणि सुख आहे. आणि जे निरपेक्ष अस्तित्व ज्ञान आणि सुख त्याला म्हणतात सत, चित आणि आनंद. ही मूळ संकल्पना आहे जी इथे समजावून सांगणं चालू आहे वेगवेगळ्या श्लोकांच्या माध्यमातून. ती आपण आता अगदी थोडक्यात बघितली. परिचयाचे आहे, सगळ्यांनी हे शब्द किमान एकदा ऐकले असतील असं गृहीत धरते. आपण पुढे जाऊया कारण की पुढे बराच विषय कव्हर करायचा आहे आपल्याला. काल आपण जो मुख्यतः विचार केला तो चित या स्वभावाचा, चित या स्वरूपाचा आपण विचार केला. निरपेक्ष ज्ञान, त्याला आपण स्वयंप्रकाश देखील म्हटलं होतं. आज जो विचार होणार आहे या पंचदशीच्या श्लोकांच्या माध्यमातून तो सत्य संकल्पनेचा विचार होणार आहे, ज्याला आपण निरपेक्ष अस्तित्व म्हणतो. आणि हे सत संकल्पना समजावून सांगताना पंचदशीकारांनी जो शब्द वापरला आहे, सगळ्या वेदांत वाङ्मयात जो शब्द आहे त्याला सत्य म्हणतात. इट्स अ पॅरलल वर्ड, सत आणि सत्य. व्यवहारामध्ये आपण म्हणतो तो सत्यवादी आहे, सत्यव्रती आहे. म्हणजे सत्य शब्द आपण खरं अशा अर्थाने वापरतो, तो खरं बोलतो, खरं वागतो वगैरे. तशा अर्थाने हा सत्य शब्द नाही. सत्य शब्दाची परमार्थामध्ये अगदी स्पेसिफिक व्याख्या आहे. इट इज नॉट अन ॲम्बिग्युअस टर्म. सत्य इथे पंचदशीकार म्हणतात विद्यारण्य स्वामी, सत्यत्वम बाधराहित्यम. आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजावून घेऊ. सत्यत्वम बाधराहित्यम म्हणजे ज्याचा कधीही बाध होत नाही त्याला सत्य असं म्हणतात. आता बाध शब्दाचा अर्थ काय असा पुढचा प्रश्न आहे की बाध होत नाही म्हणजे नेमकं काय होत नाही. बाध शब्दाचा एक आहे शास्त्रीय अर्थ, तो आपण ऐकून ठेवू, मग सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करू. बाध शब्दाचा शास्त्रीय व्याख्या आहे दृढ मिथ्यात्व निश्चय. बाध म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय. आता आपण शास्त्रीय शब्द बाजूला ठेवू आणि सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करू. बाध म्हणजे सोप्या भाषेमध्ये प्रतीती नसणे, प्रतीती नसणे किंवा अस्तित्व नाही असे समजणे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फॉल्सिफिकेशन म्हणतो किंवा निगेशन म्हणतो. अशा पद्धतीने की एखाद्या गोष्टीला आपण खोटं ठरवतो किंवा त्याची प्रतीती नाही असं आपल्याला कळतं किंवा त्याचं अस्तित्व नाही असं आपल्याला जेव्हा कळतं त्याला म्हणतात बाध होणे. याचं उदाहरण देतात परत की आपल्याला वेदांतामधला प्रसिद्ध दृष्टांत सगळ्यांनी ऐकला असेल की मंद अंधकारामध्ये दोरी असते, त्याच्यावरती सापाचा भास होतो. मग कोणीतरी तिथे मोठा प्रकाश टाकतो, आपल्याला कळतं की साप खरा खरा नाहीच आहे. याला म्हणतात सापाचा बाध करणं. की आता सापाची प्रतीती, आता समोर जरी दोरी असेल तरी आता मला ती दोरी म्हणून दिसते, सापाचा बाध झाला. किंवा साप जरी दिसत राहिला तरी साप खोटा आहे हे मला कळलं. याला म्हणतात सापाचा बाध होणं, त्याला फॉल्सिफाय करणं, त्याचं जे अस्तित्व आहे ते नाही खरं असं समजावून घेणं, याला म्हणतात बाध करणं. सत्यत्वम बाधराहित्यम. जगामध्ये त्याच वस्तूला, त्याच तत्वाला सत्य म्हणावं ज्याचा कधीही बाध होत नाही, असं मूळ प्रिन्सिपल आहे, मूळ तत्व आहे. आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणतो, त्याच्यामध्ये त्वम गुणत्रयातीतः देहत्रयातीतः अवस्थात्रयातीतः म्हणतो. ते या बाध कधीही न होणाऱ्या तत्वाकडे निर्देश करणारे सगळे शब्द आहेत. आपल्याला माहिती हवं म्हणून फक्त समजून घेऊया. आता पुढे हे सगळं आपण पंचकोशांच्या कॉन्टेक्स्टमध्ये समजावून घेतोय. मग पुढे सांगतात आपल्याला की जगत बाधैक साक्षिणः. सत्य तत्वाची व्याख्या काय, ज्याचा कधीही बाध होत नाही. आणि पुढे सांगतात की संपूर्ण जगाचा बाध होतो. प्रत्येक मनुष्याच्या दृष्टीने, आपल्या इंडिव्हिज्युअल दृष्टीने संपूर्ण जगाचा बाध होतो. कधी होतो? झोप. बरोबर, दोन्ही बरोबर आहे.
एकूण सुषुप्ती 3 वेळेस संपूर्ण जगाचा आपल्या देहासकट बाध होतो. एक आहे सुषुप्ती, दुसरी आहे मूर्छा आणि तिसरी आहे समाधीची अवस्था. या तीनही अवस्थांच्या मध्ये हा देह आहे याची मला प्रचिती येत नाही. हे संपूर्ण जग आहे याची मला प्रतीती येत नाही सुषुप्तीमध्ये. आणि जे सुषुप्तीमध्ये आहे तेच काही क्षणापुरतं ध्यान किंवा समाधी अवस्थेमध्ये आहे, तेच मूर्छेमध्ये देखील आहे. इथे हे 3 शब्द वापरलेले आहेत की संपूर्ण जगाचा आपल्या देहासकट बाध होतो. पण बाध होतो किंवा नाही हे सांगण्यासाठी त्या बाधाचा साक्षी असणं आवश्यक आहे. जगाचा जेव्हा बाध होतो तो बाध प्रूव्ह करण्यासाठी, व्हॅलिडेट करण्यासाठी त्याचा साक्षी असणं आवश्यक आहे, असं पुढचं विधान आहे. आपण समजावून घेऊया की या खोलीमध्ये हा टेबल आहे. टेबल आहे आज आणि उद्या सकाळी इथला टेबल काढून बाहेर नेऊन ठेवून गेला. तर आज मी म्हणते टेबल आहे आणि उद्या मी म्हणते टेबल नाही. तर टेबल आहे आणि टेबल नाही हे बघणारं, हे पाहणारं आणि हे सांगणारं इथे एक तिसरं तत्व असणं आवश्यक आहे. तोपर्यंत टेबल आहे का टेबल नाही हे कळायला, सांगायला, बोलायला मार्गच नाहीये. देर हॅज टू बी अ थर्ड एंटिटी विच सेज दॅट समथिंग एक्झिस्ट्स अँड समथिंग डज नॉट एक्झिस्ट. बरोबर आहे? टेबल आहे, टेबल नाही सांगणारा तिसरा साक्षी असावा लागतो. मग आपण जेव्हा म्हणतो की सुषुप्ती, मूर्छा आणि समाधी या अवस्थेमध्ये माझ्या देहासकट संपूर्ण जगाचा बाध होतो. जागृतीमध्ये मला माझ्या देहाची प्रतीती आहे, जागृतीमध्ये मी देह आहे आणि सुषुप्तीमध्ये मी देह आहे असं मला वाटत नाही. तर मी देह आहे म्हणजे देहाची प्रतीती आहे आणि सुषुप्तीमध्ये देहाची प्रतीती नाही. तर देह आहे आणि देह नाही हे ज्याला जाणवतं, हे ज्याला कळतं, हे ज्याच्यामुळे प्रकाशित होतं, असं एक तिसरं तत्व जागृती आणि सुषुप्ती या दोन्ही अवस्थांमध्ये असणं आवश्यक आहे. हे इथे लॉजिकली इन्फर केलंय. बरोबर आहे? संपूर्ण जगाचा बाध होतो त्याचा एक साक्षी असणं आवश्यक आहे. आता पुढे सांगतात बाध किम साक्षिको ब्रूही. हा जो तिसरा एंटिटी आहे जो म्हणतो की देह आहे, देह नाही सुषुप्तीमध्ये आणि जागृतीमध्ये, त्या साक्षीचा बाध होणं, त्याला फॉल्सिफाय करणं, त्याला निगेट करणं कधीही शक्य नाही. का शक्य नाही? कारण की याचं जर अस्तित्व आपल्याला निगेट करायचं असेल तर याच्यासाठी अजून एक साक्षी मानावं लागेल, त्याच्यासाठी अजून एक साक्षी मानावं लागेल. सो जेव्हा आपण आहे आणि नाही केव्हाही म्हणतो तेव्हा साक्षी असणं आवश्यक आहे आणि साक्षी तोच आहे ज्याचा स्वतःचा कधीही बाध होत नाही. हे पहिल्यांदा इथे समजावून सांगणं चालू आहे. साक्षी ही संकल्पना आपण एकदा व्यवस्थित समजावून घेऊया परमार्थाच्या दृष्टीने. व्यवहारामध्ये आपण जेव्हा म्हणतो की साक्षी, एखाद्याने खून केला, एकाने खून केला, दुसऱ्याचा खून झाला आणि तिसऱ्याने खून बघितला, राईट? आता तिसरा जो आहे त्याला आपण व्यवहारामध्ये साक्षी म्हणतो. साक्षी तो आहे जो स्वतः खून करत नाही आणि ज्याचा खून होत देखील नाही, पण जो केवळ पाहतो की एकाने दुसऱ्याचा खून केला आणि कुठेतरी जाऊन सांगतो की अशा अशा पद्धतीने ही घटना झाली. ही झाली व्यवहारातला साक्षी. तो स्थूल डोळ्यांनी स्थूल पाहण्याची प्रक्रिया करतो. परंतु परमार्थामध्ये जो साक्षी आहे, आपण जेव्हा म्हणतो की आत्मा किंवा ही तिसरी एंटिटी साक्षीत्व करते, ती अशी स्थूल दृष्टीने बघत नाही. परमार्थातला साक्षी हा निष्क्रिय साक्षी आहे आणि व्यवहारातला साक्षी हा सक्रिय साक्षी आहे. फरक लक्षात येतोय? आपण पुढे जाऊ, अजून पुढच्या श्लोकांमध्ये हे अजून स्पष्ट होईल. पण व्यवहारामध्ये साक्षीत्व ही सक्रिय म्हणजे इथे पाहण्याची क्रिया आहे. परमार्थामध्ये साक्षीत्वामध्ये पाहण्याची क्रिया नाही, पण एक इथे एंटिटी आहे जिच्या प्रेझेन्समध्ये आहे आणि नाही कळतं. आणि ही जी आहे ही निष्क्रिय एंटिटी आहे. ही स्वतः काही पाहत नाही, पण हिच्यामुळे आहे आणि नाही हे दोन्ही रिव्हील होतं. याला निष्क्रिय साक्षी म्हणतात. यालाच आपण परमार्थामध्ये आत्मा म्हणतो. हेच ते सच्चिदानंद तत्व आहे ज्याचा आपण सुरुवातीला उल्लेख केला होता. आपल्याला हळूहळू त्या दृष्टीने, त्या दिशेने इकडे पंचदशिकार घेऊन जातात. पहिल्यांदा एवढंच समजावून सांगतात की संपूर्ण जगाचा आपल्या देहासकट बाध होतो. तो बाध आहे हे बघणारं साक्षी नावाचं एक निष्क्रिय साक्षी तत्व असावं लागतं आणि त्या निष्क्रिय साक्षी तत्वाचा स्वतःचा कधीही बाध होत नाही असं सुरुवातीला त्यांनी एस्टॅब्लिश केलं. त्याच्यानंतर पुढे सांगतात, एक उदाहरण देतात. आपण एक उदाहरण बघितलं, त्यांनी अजून एक उदाहरण दिलंय. एखाद्या घरामध्ये
आता इथे खूप एक 10 वस्तू आहेत असं आपण गृहीत धरू आणि आता हे सगळं घर आपल्याला रिलोकेट करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे. मग मी इथे घरात उभी राहते आणि बाहेर बाकीचे 4 जण उभे आहेत आणि मी एक एक वस्तू बाहेर काढतो. खुर्ची काढली, सोफा काढला, टेबल काढला, कार्पेट काढलं. सगळं जरी बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर बाहेरची व्यक्ती मला विचारते, अहो आतमध्ये काही शिल्लक आहे का आता? मी म्हणते नाही नाही, आतमध्ये काही नाही, पूर्ण घर रिकामं झालं. काय म्हटलं? पूर्ण घर रिकामं झालं. आता बाहेरचा माणूस म्हणतो आता काही नाही, पूर्ण घर रिकामं झालं. असं जरी म्हटलं तरी ज्यांनी सांगितलं घर रिकामं झालं तो तिथे अजून शिल्लक आहे. राईट? त्यामुळे पूर्ण घर रिकामं झालं हे सांगणारा तिथे कोणीतरी असावा लागतो. किंवा त्यांनी अजून एक दृष्टांत दिला, आपण माणसं इथली काढून टाकू. एखाद्या या संपूर्ण खोलीमधल्या एक सोफा काढला, खुर्ची काढली, टेबल काढल्या, अशा सगळ्या जरी वस्तू बाहेर काढल्या, इवन मी जरी त्याच्यातली सांगणारी व्यक्ती जरी बाहेर गेली तरी खोलीतलं आकाश तसंच शिल्लक आहे. आकाशाला आपण इकडून तिकडे ट्रान्सफर करू शकत नाही. अशा पद्धतीने इथे मुख्यतः इथे सांगणं चालू आहे की जागृतीमध्ये आपल्याला ज्या देहाची, ज्या जगाची प्रतीती येते, सुषुप्तीमध्ये जी प्रतीती नाहीशी होते, ती प्रतीती आहे आणि प्रतीती नाही हे याचं साक्षीत्व करणारं किंवा हे जाणवून देणारं एक तत्व हे कायम अखंड शिल्लक आहे आणि ते नाही असं कधीही होणार नाही. त्याचा प्रेझेन्स आपल्याला कधीही निगेट किंवा फॉल्सिफाय करता येणार नाही. खूप तत्वज्ञान झालं. आता एखादी गोष्ट ऐकू, फार जड होतं असं सगळं आपण ऐकायला लागलो की हे समजून घेणं का महत्वाचं आहे. आता आपण तुम्ही म्हणाल की इतकं आमचं ऑलरेडी जीवन कॉम्प्लेक्स आहे, इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्यात, हे नवीन अजून आहे नाही, काय शिकून घ्यायचं साक्षी वगैरे, असं आपल्याला प्रश्न पडतो खूपदा. आणि त्याचं आपण थोडंसं एक कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करू की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातल्या व्यक्ती, वस्तू येणाऱ्या जाणाऱ्या आहेत, हे सगळं माया आहे, हे सगळं मिथ्या आहे, असं आपण खूपदा ऐकतो. आणि वेदांतामध्ये असं श्रवण करता करता थोडासा एक प्रकारचा आपल्याच मनामध्ये डिप्रेशन येतं म्हणूया. कशात काही तथ्य नाही, कशात काही अर्थ नाही, सब माया आहे वगैरे. पाश्चात्य किंवा अशा बाकीचे बरेच तत्वज्ञान आहेत आणि तत्वज्ञ आहेत की ज्याच्यामध्ये हे सगळं जग क्षणभंगूर आहे, क्षणिक आहे, फ्लीटिंग आहे, हे समजायला काही फार लॉजिक लागत नाही. कुठल्याही विचारवंत माणसाला हे कळू शकतं. पण बाहेरच्या बऱ्याचशा प्रणाली आहेत ह्या मुख्यतः तिथपर्यंत येऊन थांबतात. प्रसिद्ध गोष्ट आहे, अनेक वेळेस सांगितली आहे, अनेक जणांनी ऐकली पण असेल, परत एकदा ऐकूया. आपला जो जगज्जेता राजा होता सिकंदर, त्याचा जेव्हा मृत्यू झाला, ऐकलेली आहे का सगळ्यांनी कथा? परिचयाची आहे की तो मृत्यू झाला तेव्हा त्यांनी 3 इच्छा व्यक्त केल्या होत्या. त्या 3 इच्छा अशा होत्या की काही काळ तो आजारी होता. त्यांनी 3 इच्छा अशा व्यक्त केल्या होत्या की माझा जेव्हा तुम्ही मृत्यू यात्रा काढाल, ती यात्रा काढताना जेवढी काही वेल्थ मी जमा केलेली आहे ती सगळी वेल्थ माझ्या घरापासून, महालापासून ते स्मशानापर्यंत पूर्ण दोन्ही साईडला पसरून ठेवा. दुसरं त्यांनी सांगितलं होतं की ज्या डॉक्टरांनी माझी ट्रीटमेंट केली त्यांनी माझी शवपेटी, माझं कॉफिन घेऊन माझ्या घरापासून स्मशानापर्यंत जावं. आणि तिसरं त्यांनी सांगितलं की माझे दोन्ही हात हे त्या शवपेटीमधून बाहेर उघडे, ओपन असावेत. मग लोकांना आश्चर्य वाटलं मंत्र्यांना की तुम्ही अशा 3 कंडिशन्स का बरं सांगितल्या. तर त्याच्यात ते अलेक्झांडरचं छान त्याच्यामध्ये अनालिसिस आहे की इवन द बेस्ट ऑफ द डॉक्टर्स कॅनॉट सेव्ह यू वेन इट इज द टाइम टू गो, असं त्यांनी सांगितलं. दुसरं सांगितलं की तुम्ही कितीही सगळ्या दुनियेतली सगळी वेल्थ गोळा केली, जमा केली, कमवली, इन्व्हेस्ट केली, 14.5% माझा पोर्टफोलिओ वाढला, इत्यादी इत्यादी, किंवा क्रॅश झाला, तरी सगळंच्या सगळं आपल्याला जाताना इथेच सोडून जायचं आहे. आणि तिसरं म्हणजे तू रिकाम्या हाताने आलास आणि तुला रिकाम्याच हाताने जायचं आहे. या सगळ्या गोष्टींची लोकांना जाणीव व्हावी म्हणून मी या 3 इच्छा व्यक्त केलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी ही गोष्ट सांगितली जाते आणि बऱ्याच वेगवेगळ्या आपण फिलॉसॉफिकल सिस्टीम्सचा जेव्हा अभ्यास करतो, विचार करतो, तेव्हा अ लॉट ऑफ थॉट सिस्टीम्स कम अँड स्टॉप हिअर की हे सगळं नश्वर आहे, हे सगळं माईक आहे, हे सगळं जाणार आहे, याच्यामध्ये अडकू नका. मग आपण काय जाणार आहे किंवा काय टिकणार नाही इथपर्यंतच जर आपण आपलं फोकस केला तर आपल्या जीवनात नकारात्मकता, निगेटिव्हिटी येण्याची खूप शक्यता असते. आपलं जे वेदांत तत्वज्ञान आहे इट डज नॉट स्टॉप हिअर. हे सगळं येणारं जाणार आहे इतकं म्हणून आपण थांबत नाही, तर याच्या पुढे एक स्टेप आपल्याला घेऊन जातात. हे सगळं जरी आलं आणि गेलं
तरी एक तत्व आहे जे अखंड आहे, या सगळ्यांचं साक्षीत्व करणारं, आणि ते मी आहे. सो द फोकस इज नॉट ऑन व्हॉट इज गोईंग, फोकस इज नॉट ऑन व्हॉट इज कमिंग, फोकस इज ऑन व्हॉट ऑलवेज एक्झिस्ट्स. याच्यामध्ये वेदांत तत्वज्ञानाचं सौंदर्य आहे की काय अखंड टिकणार आहे, इकडे आपलं लक्ष फोकस करण्याचा ते प्रयत्न करतात. आमचे सद्गुरू आहेत डॉक्टर काका. आय थिंक मी सांगितला असेल किस्सा, इथे सांगितला, कुठे सांगितला मला आठवत नाही, पण त्यांच्या घरी मुरगुडला अनेक जण सेवा करायला जातात. दर 3-4 दिवसांनी नवीन 1-2 भगिनी बंधू येतात, काही 3-4 दिवस सेवा करतात आणि निघून जातात. खूप युनिक एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी केली असेल त्यांना कल्पना आहे की त्या घरामध्ये जाणं, तिथे 4 दिवस राहणं, ती सेवा करणं आणि तिथून जाणं. प्रत्येकाला तिथे गेल्यावरती इमोशनली ओव्हरवेल्म होतो, भरून येतं खूप. आणि तिथून निघताना सुद्धा की आपण आपल्या घरी आलो आणि आता आपण आपल्या घरून चाललो असं प्रत्येकाला वाटतं तिथून येताना आणि जाताना. 2-3 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे की अशा 2 भगिनी निघणार होत्या, त्यांची सूटकेस वगैरे भरून तयार होती, त्यांची लगबग चालू होती. 2 जणी निघणार आणि 2 जणी आल्या होत्या. ज्या आल्या होत्या त्यांना आपण आलो म्हणून परत भरून आलं, ज्या निघणार त्यांनी नमस्कार केला काकांना आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले की आता आम्हाला जायचं, परत कधी यायला मिळणार, अशा सगळ्या कल्पनेने. तर काका असे शांतपणे बसून सगळं अम्युज्ड स्टेटमध्ये हे सगळं येणं जाणं बघत होते, कुणाचं काय चालू आहे. आणि मग नमस्कार जेव्हा त्या 2 भगिनींनी केला तेव्हा काका एकच वाक्य म्हणाले, ज्या निघाल्या होत्या त्यांना ते एकच वाक्य म्हणाले की जो येतो त्याला जावं लागतं, जो असतो तो कायम असतो. आणि या 2-3 वाक्यामध्ये पूर्ण परमार्थ आहे बघा. आपण हे जेवढं काही पंचदशीचा बौद्धिक काथ्याकूट करतोय तो सगळा या 3 वाक्यांमध्ये आहे. जो येतो त्याला जावं लागतं आणि जो असतो तो अखंड असतो. आणि हे जे अखंड असणारं तत्व आहे त्याच्याकडे इथे निर्देश करणं चालू आहे की त्याचा बाध होणं, त्याला निगेट करणं, त्याला फॉल्सिफाय करणं कधीही शक्य नाही. पुढे सांगतात, आता असं आहे की आता थोडे शंकेखोर आपल्यासारखे लोक असतात की आपल्याला एका वाक्यात सांगून कळत नाही किंवा पटत नाही. पुढे शंका घेतलेली आहे त्या शिष्याने. काल आपण छान संवाद रूपात हे सगळं बघितलं होतं. त्या शिष्याने शंका केली की तुम्ही म्हणता सुरुवातीला हे सगळं कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये चालू आहे, पंचकोशांचा निराश करण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये ही सगळी चर्चा चालू आहे की अन्नमय कोश मी नाही, आणि काय प्राणमय मी नाही, मनोमय मी नाही, विज्ञानमय मी नाही, आनंदमय मी नाही. या सगळ्यांना काढून टाकल्यावरती जो शेष राहतो तो आत्मा आहे असं तुम्ही विधान केलं. मग तुम्ही म्हणता की सगळ्यांचाच जर निराश होतो, सगळ्यांचा बाध होतो, सगळ्यांना काढून टाकतो, तर मग जो शेष राहिला, शेष राहणं कसं शक्य आहे असं तो शिष्य विचारतो. जर सगळंच आपण काढून टाकलं तर काहीतरी का होईना, काहीतरी तर शिल्लक राहायला पाहिजे असं शिष्य म्हणतो. आणि जो शिल्लक राहतो तो आत्मा आहे, तो मी आहे, हे तुम्ही कशावरून म्हणता? इफ यू आर रिमूव्हिंग एव्हरीथिंग, राईट, अँड देन व्हॉट इज रिमेनिंग, अँड व्हॉट एव्हर इज रिमेनिंग, हाऊ कॅन यू कॉल दॅट इट इज मी? अशा पद्धतीची शंका त्यांनी उपस्थित केली. मग त्याच्यावरती इथे सांगणं चालू आहे की सगळं काढून टाकल्यावरती जो उरतो तो आत्मा आहे असं माझं म्हणणं नाही. आता हे काय समजावून सांगणे, आपण थोडी शंका समजावून घेऊ. की असं विचार करू की या खोलीमध्ये 6 वस्तू आहेत, त्यातल्या 5 वस्तू गेल्या आणि मग एक 6वा वेगळा राहिला किंवा 6वी वेगळी वस्तू राहिली आणि मग ती वस्तू राहिली असं म्हणणं असं इथे म्हणणं नाहीये. लक्षात येते सगळ्यांच्या की एकूण 6 वस्तू आहेत, त्यातल्या 5 काढल्या आणि एक शिल्लक राहिली, अशा पद्धतीचं हे शिल्लक राहणं नाहीये. सर्वांचा बाध झाला म्हणजे सगळं काढून टाकलं, हे ज्याच्या सत्तेवरती कळतं, ज्याच्या प्रकाशात कळतं तो आत्मा आहे. देर आर नॉट 6 एंटिटीज, देर आर ओनली 5 एंटिटीज विच कम अँड गो, बट दी अदर एंटिटी इज नॉट अ 6th एंटिटी. इट इज अ कॉमन एंटिटी विच इज ऑलवेज देअर. यू कॅनॉट काउंट इट ॲज अ सेपरेट एंटिटी, असं इथे सांगणं चालू आहे. परत एकदा अजून थोडंसं अनफोल्ड करून समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आपण जेव्हा म्हणतो की या 5ही कोशांचा निराश करतो, तर या 5ही कोशांची जी आपल्याला अनुभूती आहे, जी आपल्याला प्रतीती आहे, ती एकूण आपल्याला 3 अवस्थांच्या मध्ये येते. जागृतीमध्ये येते मुख्यतः अन्नमय कोश, मनोमय, विज्ञानमय. स्वप्नामध्ये येते आणि सुषुप्तीमध्ये येते. या 5ही कोशांची प्रतीती आपल्याला येते.
आता या पाचही कोशांच्या मध्ये आत्मा कॉमन व्यापून आहे हे सांगणं ही एक पद्धत आहे. तसंच तीनही अवस्थांच्या मध्ये हा आत्मा कॉमनली व्यापून आहे हे सांगण्याची दुसरी पद्धत आहे. आपण त्या दुसऱ्या पद्धतीने थोडंसं हे समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. जागृतीमध्ये हा विषय थोडासा काल झाला होता, ओव्हरलॅपिंग आहे, पण आपण अजून समजावून घेऊया म्हणजे एन्फोर्स होईल, रिइन्फोर्स होईल. जागृतीमध्ये वेकिंग स्टेटमध्ये मला पाहून कळतं. 3 स्टेटमेंट्स करणार आहे. स्वप्नामध्ये मला न पाहता कळतं आणि सुषुप्तीमध्ये मला काही कळत नाही हे कळतं. जागृतीमध्ये दिसून कळतं, स्वप्नामध्ये न दिसता कळतं आणि सुषुप्तीमध्ये दृश्य नाही, द्रष्टा नाही, तरी देखील कळतं. काही कळत नाही हे कळतं. असे हे 3 विधान आहेत. जागृतीमध्ये आपल्याला कळतं, ठीक? जागृतीमध्ये दिसून कळतं, म्हणजे मुख्यतः दिसणं हे डोळा हे ज्ञानेंद्रिय आहे. ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला कळतं, पाहून कळतं. व्यवहारामध्ये एखादी गोष्ट आपल्याला समोर दिसली की ती दिसता क्षणी आपल्याला कळते, म्हणून ही 2 स्टेप प्रोसेस आहे हे आपल्याला कळत नाही. पण वेदांत आपल्याला समजावून सांगतं, कळणं, नॉलेज ही प्रक्रिया अनफोल्ड करणं इथे चालू आहे. व्यवहारामध्ये दिसणं आणि दिसून कळणं याला आपण इन्स्टंटली एकच मानतो, पण परमार्थामध्ये आपल्याला सांगतात की दिसणं आणि दिसून कळणं इज अ 2 स्टेप प्रोसेस, राईट? या 2 वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. व्यवहारात बऱ्याचदा नुसतं दिसतं, पण दिसलं तरी कळत नाही. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे अनुभव की नळ सोडला, पाण्याची बॉटल खाली ठेवली, पाणी भरायला सुरुवात केली आणि पाणी भरता भरता मध्येच काहीतरी विचार आले. माझ्या मनात विचार आहेत सकाळपासून, IPLची फायनल आहे आता RCBची, आणि आपण सगळे इथे वेदांत आमच्या घरी असलो असतो तर आम्ही आता IPLची फायनल छान बघत बसलो असतो. असा विचार जर आला तिथे आणि त्या IPLने जर आपलं डोकं व्यापलं तर मग पुढे काय होतं? पाण्याची बॉटल ओव्हरफ्लो होऊन जाते. त्यामुळे दिसतंय डोळ्यांना, पण दिसल्यावरती जे आतमध्ये प्रोसेस करणारं तत्व आहे ते त्या क्षणाला तिथे उपलब्ध नाही. त्यामुळे दिसलं आहे पण दिसून कळलं नाही असं जागृतीमध्ये होणं शक्य आहे. त्यामुळे व्यवहारामध्ये जागृतीमध्ये दिसतं आणि दिसलेलं कळतं, एवढंच आपण समजावून घेऊया. स्वप्नामध्ये काहीही दिसत नाही तरी देखील कळतं. स्वप्नामध्ये आपण गाढ झोपलेलो आहे आणि स्वप्न पडतं, IPLच्या तिथे ग्राउंडवरती आहे मी बसलेली, लाईव्ह मॅच बघतीये, छान RCB आणि कोण आहे फायनलमध्ये अजून, जी कोणी टीम आहे, GT, त्यांची मॅच चालू आहे, बॉलिंग चालू आहे, बॅटिंग चालू आहे, छान सेंचुरी मारतायत, विकेट घेत आहेत, असं सगळं. आता प्रत्यक्षात मी माझ्या घरी अंधार आहे, बेडवरती झोपलेली आहे, डोळे बंद आहे, मी अमेरिकेत आहे, मॅच भारतामध्ये चालू आहे. प्रत्यक्षात माझे डोळे बंद आहेत, खोलीत अंधार आहे, समोर एकही व्यक्ती वस्तू नाही. त्यामुळे दिसून कळण्यासाठी जेवढ्या कंडिशन्स असतात त्यापैकी एकही कंडिशन स्वप्नामध्ये नाही. प्रकाश नाही, तरी देखील काहीही दिसत नाही, तरी स्वप्नामध्ये ज्ञान आहे, स्वप्नामध्ये मला कळत आहे, काहीतरी कळतंय. सो जागृतीमध्ये दिसून कळतं, स्वप्नामध्ये न दिसता कळतं, आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा द्रष्टा नाही, दृश्य नाही, तरी देखील कळतं. आणि काय कळतं तर मला सुषुप्तीतून जेव्हा बाहेर येतो तेव्हा मला काहीच कळलं नाही हे आपल्याला कळलेलं असतं, राईट? त्यामुळे जागृतीमध्येही ज्ञान आहे, सुषुप्तीमध्येही ज्ञान आहे आणि स्वप्नामध्ये देखील ज्ञान आहे. आणि अजून एक याला पॅरलल दृष्टांत आहे, वेगवेगळ्या पद्धतीने समजावून घेऊ म्हणजे आपल्याला नीट एकदा क्लिअर होईल. बाल्कनीमध्ये मी बसलेली आहे, आमच्याकडे आम्ही 6व्या मजल्यावर बसतो, मी खूप ठिकाणी सांगितलेलं आहे, ऐकलं असेल तर परत ऐकून घ्या. हैदराबादमध्ये आमचं घर 6व्या मजल्यावरती आहे, छान बाल्कनी आहे, बाल्कनीमध्ये उभं राहिलं की समोरचा सगळा व्ह्यू दिसतो आम्हाला. सकाळी सकाळी 6:30-7ला जर त्या बाल्कनीमध्ये जाऊन उभं राहिलं तर अशी खूप लगबग चालू असते, मोलकरीण, बऱ्याच सगळ्या कामाच्या बायका येतात, स्कूल बसेस येतात, ड्रायव्हर्स येतात, फूलवाला येतो, दूधवाला येतो, ट्रक्स येतात, डिलिव्हरी ट्रक्स, लोकांची कार, ऑफिसमधलं जाणं येणं, खूप चहलपहल सगळी दिसते सकाळी. बाल्कनीमध्ये मी उभी आहे आणि मी फक्त नोटीस करते की खूप सगळी हालचाल चालू आहे. नंतर दुपारची वेळ येते, 1:30, 2, 2:30 वाजताची वेळ, मी परत बाल्कनीमध्ये उभी आहे. आता सकाळचे एवढे लोक येत नाहीत, सकाळचे एवढे लोक जात नाहीत, थोडेफार 2-4 गाड्या येतात, 2-4 गाड्या जातात, एखादी गाय कुत्रा येतो जातो. पण बाल्कनीमध्ये उभे राहून मी फक्त एवढंच नोटीस करते की सकाळी खूप हालचाल होती आणि आता
थोडीशी हालचाल आहे. आता रात्रीची वेळ 1 वाजता झोप लागत नाहीये, काय करावं? बाल्कनीत जाऊन उभं राहावं. म्हणून परत बाल्कनीत जाऊन उभी राहिले आणि आता तिथे समोर बघितलं तर एकही माणूस येत नाही, एकही माणूस जात नाही. नो वन इज कमिंग, नो वन इज गोईंग, देर इज नो ॲक्टिव्हिटी. आणि बाल्कनीत उभे राहून मी फक्त नोटीस करते. खूप हालचाल आहे, थोडीशी हालचाल आहे आणि काहीच हालचाल नाही. पण आता हे जे सगळं आहे की खूप हालचाल, थोडी हालचाल आणि काहीच हालचाल नसणं, हे नोटीस करणारं एक तत्व तिथे तीनही वेळेस कॉन्स्टंट आहे. याला आपण व्यवहारामध्ये म्हणतो की या तीनही अवस्था, आपण पहिली जी आहे तिला आपण जागृतीशी इक्वेट करू, दुसरी स्वप्न आणि तिसरी सुषुप्ती, या तीनही गोष्टी पाहणारं एक चौथं तत्व. आता आपण व्यवहाराच्या दृष्टीने चौथं म्हणतो, खरं तर ते चौथं तत्व नाही. पण या तिन्हींमधली हालचाल, डिफरन्सेस ज्याच्यामुळे प्रकाशित झाले, आता आपण व्यवहारामध्ये म्हणतो की ज्याला कळले तो मी आहे. आपण अजून एका पद्धतीने विचार करू की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही वेळेस खूप हालचाल, थोडी हालचाल आणि काहीच हालचाल नसणं, हे दिसण्यासाठी तिन्ही वेळेस एक प्रकाश आवश्यक होता. सकाळी सूर्याचा प्रकाश होता, दुपारी सूर्याचा प्रकाश होता आणि रात्री एक स्ट्रीट लाईट होता. या स्ट्रीट लाईटमध्ये आणि सूर्यप्रकाशामध्ये मला हे तिन्ही दिसलं. पण हे जे तिन्ही दिसलं हे कळण्यासाठी आतमध्ये काल एक मेन्शन केलं होतं की स्वयंप्रकाश शब्द आठवतोय, स्वसंवेद्य आपण सगळ्यांनी काल ऐकला होता. की बघणारा जो आहे तो जीव आहे, ज्याच्या प्रकाशात बघतो तो दिवा आहे आणि ज्याच्या प्रकाशात कळतं त्याला म्हणतात आत्मप्रकाश, त्याला म्हणतात चैतन्याचा प्रकाश, त्याला म्हणतात चित्त. या तीनही गोष्टी ज्यांनी पाहिल्या तो जीव, ज्याला कळल्या तो जीव, ज्याच्या प्रकाशात दिसला तो सूर्याचा प्रकाश आणि ज्याच्या प्रकाशात कळल्या त्याला म्हणतात आत्म्याचा प्रकाश. सगळ्यांच्या लक्षात येत आहे? 2 वेगवेगळ्या प्रकाशांबद्दल बोलणं इथे चालू आहे. आणि ज्याच्या प्रकाशात दिसतं तो सूर्याचा प्रकाश किंवा दिव्याचा प्रकाश, ज्याच्या प्रकाशात कळतं तो आत्म्याचा प्रकाश. आणि तो आत्म्याचा प्रकाश, स्वयंप्रकाश, चैतन्य, स्वसंवेद्य हे ज्याला म्हणतात त्यालाच सच्चिदानंद परमात्मा म्हणतात. आणि ते माझं खरं स्वरूप आहे हे इथे पंचदशीच्या माध्यमातून समजावून सांगणं चालू आहे. काल एक छान दादांनी विधान केलेलं होतं की आत्म्याचं ज्ञान होत नाही. आत्मा म्हणजे हा जो ज्याच्या प्रकाशामध्ये हे सगळं, की जागृतीमधला खूप व्यवहार, स्वप्नामधला थोडाफार व्यवहार आणि सुषुप्तीमधला काहीच व्यवहार नसणं, हे ज्याच्या प्रकाशात प्रकाशित होतंय तो जो प्रकाश आहे त्याचं ज्ञान होत नाही. आत्म्याचं ज्ञान होत नाही, आत्म्याला ज्ञान होत नाही, पण आत्म्याशिवाय ज्ञान होत नाही. हे सगळं आपण वाक्य पाठ करून ठेवायचं. काय वाक्य म्हटलं आता? आत्म्याचं ज्ञान होत नाही, आत्म्याला ज्ञान होत नाही, पण आत्म्याशिवाय ज्ञान होत नाही. मग ज्ञान कोणाला होतं व्यवहारात? वेदांताच्या दृष्टीने ज्याला ज्ञान होतं त्याला म्हणतात जीव. ज्याच्या प्रकाशात ज्ञान होतं त्याला म्हणतात आत्मा. हे लक्षात ठेवायचं. आपण असं आहे की बऱ्याचदा वेदांताच्या वाङ्मयामध्ये की आत्मा हे सगळं पाहतो असं म्हटलं जातं. आणि पाहतो म्हणजे आपण ती एक स्थूल प्रक्रिया म्हणतो. आत्मा पाहतो ही स्थूल प्रक्रिया नाही. आत्म्याचं साक्षीत्व हे एक त्या प्रकाशासारखं आहे. प्रकाश जसा स्वतः काहीही करत नाही, पण प्रकाशाशिवाय व्यवहार होत नाही. इव्हन आपण आपल्या साध्या दैनंदिन जीवनामध्ये बघूया की असा विचार करू, या खोलीमध्ये आत्ता प्रकाश आहे म्हणून मी काहीतरी दिलं आणि तुम्ही काहीतरी घेतलं. आता इथे रात्री वीज गेली, रात्री सगळा अंधार झाला, बाहेर मिट्ट काळोख आहे, अमावस्येची रात्र आहे की बाहेरचा कुठलाही प्रकाश नाही, चंद्र नाही, चांदण्या नाही, सूर्य नाही, दिवा नाही, एकही नाही, मिट्ट काळोख आहे, खूप मोठा हॉल आहे. असा विचार करू की आपले हातपाय बांधून ठेवलेले आहेत की देर इज नो अदर वे टू सेन्स ऑर अंडरस्टँड एनी अदर प्रेझेन्स. फक्त डोळा नावाचं एकच इंद्रिय काम करते असं आपण गृहीत धरूया. 2 माणसं बसलेली असतील आणि डोळा हे एकच ज्ञानेंद्रिय काम करतंय, तर देण्या घेण्याचा व्यवहार होणं शक्य नाही, कारण की तिथे प्रकाश नाही. त्याच खोलीमध्ये जर मी लाईट लावला, त्याच खोलीमध्ये जर मी बल्ब लावला, तर मग एक माणूस देतो आणि दुसरा माणूस घेतो. आता हा जेव्हा आपण दिव्याचा प्रकाश लावतो तेव्हा त्या दिव्याच्या प्रकाशाचं महत्त्व काय आहे? प्रकाश स्वतः देत नाही, प्रकाश स्वतः घेत नाही, पण त्या प्रकाशाशिवाय देण्या घेण्याचा व्यवहार होत नाही. हे जसं व्यवहारात आहे
तसं आत्म्याचा हा जो प्रकाश आहे, जो तीनही अवस्थांना प्रकाशित करतो, तो आत्मा स्वतः त्याला ज्ञान होत नाही, त्याचं ज्ञान होत नाही, पण त्या आत्मप्रकाशाशिवाय, त्या चैतन्याच्या प्रकाशाशिवाय, त्या कॉन्शियसनेसशिवाय जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीतले व्यवहार असणं किंवा व्यवहार नसणं हे कोणालाही म्हणजे जीवाला कळणं शक्य नाही. खूप फास्ट होतंय का? का सगळ्यांना अंदाज येतोय आपण कुठल्या दिशेने चाललोय? हे सगळं इथे समजावून सांगणं चालू आहे. आपल्याला पंचदशिकार समजावून सांगतात की तीनही अवस्थांचा किंवा पाचही कोशांचा जेव्हा निरास होतो, त्या निरासांना प्रकाशित करणारा, त्या निरासांचं ज्ञान करून देणारं एक तत्व कायम आहे. त्याला आत्मा म्हणतात, त्याला चित म्हणतात आणि त्यालाच सत देखील म्हणतात, कारण की ते अस्तित्व अखंड आहे. बघा, जे चित आहे तेच सत देखील आहे. हे जे तत्व अखंड आहे ते आपल्या प्रकाशामध्ये तीनही अवस्थांचं ज्ञान करून देतं आणि तीनही अवस्थांमध्ये ते स्वतः समानत्वाने असतं. आत्मा जागृतीमध्ये जास्त ब्राईट असतो आत्मप्रकाश आणि सुषुप्तीमध्ये कमी ब्राईट असतो असं नाही. चैतन्य कॉन्शियसनेस इज इक्वली प्रेझेंट ऑल द टाइम एव्हरीवेअर आणि ते चैतन्य आहे, कॉन्शियसनेस आहे, म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि त्यामधल्या सगळ्या व्यवहारांचं जीवाला ज्ञान होतं. अशी ही ओव्हरऑल मांडणी चालू आहे. पुढे सांगतात की ही जी सगळी संकल्पना आहे, जी इतके वेळ लॉजिकच्या माध्यमातून समजावून सांगितली, तीच संकल्पना सांगताना पुढे श्रुतीचा आधार घेतात. आणि श्रुती आपल्याकडे ज्यांनी उपनिषदांचा अभ्यास केला असेल किंवा ऐकलं असेल त्यांना अंदाज येईल की नेती नेती नावाची श्रुती आहे. न इति न इति. आता तीनही अवस्था किंवा पाचही कोश यांचं ज्ञान जो करून देतो हा जो आत्मा आहे, या आत्म्याचा निर्देश करताना, आत्म्याबद्दल बोलताना श्रुती माऊली हा आत्मा कसा आहे हे सांगण्यापेक्षा आत्मा कसा नाही हे वेगवेगळ्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी समजावून सांगते. आत्मा कसा आहे हे देखील सांगितलं जातं, पण कसा आहे याच्यापेक्षा कसा नाही. तू विचार की तुला आत्मा म्हणजे काय वाटतं? अच्छा, मला आत्मा या शब्दाचा अर्थ आहे मी. मला वाटतं मी देह आहे. श्रुती म्हणते नेती न इति. मला वाटतं मी मन आहे. न इति. मला वाटतं मी प्राण आहे. न इति. मला जे जे स्वतःबद्दल वाटतं, नमे बुद्धी अहंकार चित्त आणि नाहम, एवढी मोठी यादी दिलेली. नवा सप्तधातू, नवा पंचकोश, मी गुरु आहे, मी शिष्य आहे, मी धार्मिक आहे, मी मोक्षार्थी आहे, मी सदाचारी आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी आई आहे. श्रुती म्हणते न इति. तू याच्यापैकी काहीही नाही. तू याच्यापैकी काहीही नाही. अजून एक मी छान, आणि जेव्हा प्रत्यक्ष आत्मस्वरूपापर्यंत जेव्हा विचार येतो तेव्हा श्रुती काहीही बोलत नाही, मौनावते. अशा पद्धतीचं वर्णन आहे. एक छान या संदर्भात कथा वाचनात आली होती की जेव्हा राम आणि सीतेचं स्वयंवर झालं तेव्हा पूर्वीच्या काळी आपल्या पतीचं नाव घेण्याची पद्धत नव्हती. पतीकडे बोट दाखवून बोलण्याची देखील पद्धत नव्हती. त्यामुळे सीतेचं जेव्हा स्वयंवर झालं तिने बघितलं सगळ्यांच्याकडे जे काय, आणि मग तिच्या सख्या तिला विचारत होत्या की तुला कोण पसंत आहे. सीता बोलत नव्हती काही. मग त्या ज्या सख्या आहेत तिच्या विचारत होत्या, अच्छा ते लाल पितांबर घातलेले ते तुला आवडले का? ती म्हणते नाही. मग ते काय पिवळा शेला घातलेले ते तुला आवडले का? ती म्हणते नाही. मग तो अमुक मुकुट घातलेला ते तुला आवडले का? ती म्हणते नाही. असं नाही 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 करत जेव्हा रामापर्यंत येते गाडी आणि तिच्या सख्या तुला विचारतात हे तुला आवडते का, तेव्हा सीता काहीही बोलत नाही. ती ज्याला आपण म्हणतो लज्जायमान होऊन आपली मान खाली घालते. ती होही म्हणत नाही आणि ती नाहीही म्हणत नाही. अशी एक छान कथा वाचनात आली होती की जेव्हा श्रुती माऊली आपल्या या आत्म्याचं वर्णन करते की हा आत्मा आहे का, हा आत्मा आहे का, हे मी आहे का, हे मी आहे का, हे मी आहे का, अशी सगळी यादी आपण मी म्हणून जे काही स्वतःला मानतो, मी खूप धार्मिक आहे, मी खूप सदाचारी आहे, मी खूप नीतिमत्तेने चालणारी आहे, मी समाजसेवक आहे, मी माझ्या मुलावरती खूप चांगले संस्कार केले आहेत, मी एक व्हाईस प्रेसिडेंट आहे, असं माझ्याबद्दल मला जे काही वाटतं ते तू नाही हे समजावून सांगण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. मग मी कोण आहे? न इति न इति म्हणता म्हणता शेवटी जी गाडी येते ती चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आचार्यांनी त्याला थोडे तरी शब्द दिलेले आहेत, आचार्यांनी थोडं तरी वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण प्रत्यक्ष हे जे आहे हा सगळं आपला आता परोक्ष ज्ञानाचा व्यवहार चालू आहे. शाब्दिक स्तरावर हे सगळं समजावून घेणं चालू आहे. खरंच जर आपण कधी चुकून ध्यानाला बसलो, काय म्हटलं,
आणि खरंच फार रेअरली चुकून जर आपलं ध्यान लागलं आणि हे मी नाही असं खरंच जर आपल्याला त्या अनुभवापर्यंत जाता आलं, तर शेवटची जी पायरी असते, जेव्हा हे मी नाही असं आपण एक एक गोष्टीचा निराश करत तिथपर्यंत जातो आणि खरंच जर जाऊ शकलो, तर मग शेवटची जी स्थिती असते तिथे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, तिथे वाणीला सुद्धा निवृत्त व्हावं लागतं. जी वाणी वर्णन करू शकते, त्या वाणी निवृत्त झाल्याशिवाय तो अनुभव येणं शक्य नाही. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशयः. त्या स्थितीच्या जो आपण जवळ जातो तो मनातल्या सगळ्या शंका, सगळ्या संशय, सगळे प्रश्न हे हळू डिझॉल्व्ह होत जातात. अँड देअर कम्स अ स्टेज वेन देर इज नो डाऊट, देर इज नो क्वेश्चन, देर इज नो कॉन्फ्लिक्ट, देर इज नो ॲम्बिग्विटी इन आवर माइंड अबाउट एनिथिंग इन लाईफ. जो आपल्या व्यवहारामध्ये आपण हा जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा प्रत्यक्ष आपल्याला त्या अवस्थेच्या जवळ जायचं असेल विचारांनी, निदिध्यासनानी, ध्यानानी, तर हळूहळू जे आपल्या जीवनातल्या बाकीच्या गोष्टींमध्ये जो आपला विचारांचा कोलाहल आहे, जे ॲम्बिग्विटीज आहेत, जे प्रश्न आहेत, ज्या शंका आहेत, ते हळूहळू कमी होणं, आटत येणं अपेक्षित आहे. इकडे आपलं सगळं खूप कोलाहल, गोंधळ चालू आहे आणि मग मी तासभर बसेन, ध्यान करेन आणि मला आत्म्याचा साक्षात्कार होईल, हे कधीही शक्य नाही. दिवसभर मी जेवढी डिस्ट्रॅक्टेड असेल, तेवढं मी त्या आत्मस्वरूपापासून रोज दूर आहे हे लक्षात ठेवावं. आणि म्हणून आत्मस्वरूपाच्या जवळ जायचं असेल तर मग पुढे अजून इथे त्यांनी बरेच दिलेले आहेत. एक अतद्व्यावृत्ती नावाचा शब्द आहे, आपण शास्त्रीय शब्द ठेवून देऊ की ब्रह्म नाही, आत्मस्वरूप नाही, त्या सगळ्या गोष्टींचा निराश श्रुतीने केला आहे. अजून एक इथे छान सांगितलेलं आहे की जे इदंतेचे विषय आहेत, त्या सगळ्या इदंतेच्या विषयांचा आपण हळूहळू निराश केला पाहिजे, अशी एक संकल्पना पुढे आलेली आहे. आता इदंता म्हणजे काय, एवढा एकच शास्त्रीय शब्द वापरणार आहे, त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये. इदन शब्दाचा अर्थ आहे हे संस्कृतमध्ये. इदंता म्हणजे हेपणा. व्यवहारामध्ये अनेक सगळ्या गोष्टींकडे आपण निर्देश करतो, आपण पॉइंट आउट करू शकतो की हा चष्मा आहे, हा माईक आहे, ही वही आहे, अजून काय, हे पाणी आहे, हा ही हे, असं आपण बऱ्याच सगळ्या गोष्टींकडे ज्या आपल्या दृष्टिक्षेपात आहेत, ज्या आपल्या आत्ता जवळ आहेत, त्यांना आपण हा ही हे असं करून पॉइंट आउट करतो. त्या इदंतेला सोडून त्याला पॅरलल अजून एक शब्द आहे, त्याला म्हणतात तत्ता. एक आहे इदंता आणि दुसरा आहे तत्ता. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण हा ही हे असं करून निर्देश करतो, बऱ्याच सगळ्या गोष्टी तो ती ते असं करून निर्देश करतो. तो चंद्र, तो सूर्य, ते लोक तिकडे त्या देशामध्ये राहतात, आपल्या दृष्टीने ते दूर असतात. इथे सांगितले की इदंतेचे जेवढे काही या जगामध्ये विषय आहेत आणि तत्तेचे जेवढे काही विषय आहेत, ते सगळं आत्मा असणं शक्य नाही. हा इथे पुढे विषय समजावून सांगणं चालू आहे. ज्ञानेश्वर माऊलींची सुंदर ओवी आहे, जे इदंतेसी वाळले मीपणे वीण डहारले, ते रूप पाहिजे आपले आपण असे. म्हणजे एवढा पंचदशीचा अभ्यास करून आपल्याला जे काही कळेल ते माऊलींच्या एकाच ओवीमध्ये माऊलींनी लिहून ठेवलेले. पूर्ण पंचकोश विवेकाचं सगळं सार माऊली म्हणतात, जे इदंतेसी वाळले. जिथे इदंता वाळली, सूर्याच्या प्रकाशाने कसं सगळं पाणी वाळून जातं, शिल्लक राहत नाही, तसं आत्मप्रकाशाने ही इदंता वाळते अशी कवी कल्पना केलेली आहे. किंवा इदंता वाळली तरच आत्म्याचा प्रकाश आपल्याला अनुभवात येतो. आता म्हणजे काय नेमकं आणि हाऊ डू वी ॲक्च्युअली यूज इट, ते थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. इदंतेचे विषय काल आपण 9 प्रमाणं बघितली होती. कोणते कोणते विषय इदंतेचे आहेत, हा ही हे आणि तो ती ते आपण पॉइंट आउट करू शकतो. त्याची व्याप्ती किती मोठी आहे या जगामध्ये, आपल्या जीवनामध्ये, ती समजावून घेण्याचा प्रयत्न करूया की किती गोष्टींचा आपल्याला निषेध करावा लागतो, निराश करावा लागतो. हा निराश प्रत्यक्षात काही करायचा नाही, प्रत्यक्षात काही सोडायचं नाही, तोडायचं नाही, फोडायचं नाही, मोडायचं नाही. हा फक्त विचाराने निराश करायचा की यातलं काहीही परमनंट नाही आणि हे मी नाही, हे माझं देखील नाही. याच्यासाठी काय काय आपल्याला विचाराने सोडायचं आहे त्याची व्याप्ती समजावून घेणं चालू आहे. काल आपण 9 प्रमाणं बघितली, ती किती लोकांच्या लक्षात आहेत? नोट्स न बघता सांगता येत नसेल तर नोट्स बघून सांगा, तसंही चालेल. प्रत्यक्ष नोट्स घरी सांगा, ऐकून घेऊ आपण. प्रत्यक्ष, अनुमान,
उपमान, अर्थापत्ति, अनुपलब्धि, शब्द प्रमाण, ऐतिह, चेष्टा आणि शब्द शक्य. प्रमाण. ओके, गुड. सो पाठांतर नाही झालं तरी चालेल, पण या संकल्पना आपल्याला कळल्या पाहिजे. हळूहळू हळू हे जे सगळं आहे ना आपल्या शास्त्रामध्ये, हे फार सुंदर बारकावे सांगितलेले. ऑन अ हाय लेवल इट इज व्हेरी इझी टू से की हा ही हेचे विषय किंवा तो ती तेचे विषय, पण त्याचं जे डिटेलिंग आहे, एक इंग्लिशमध्ये छान वाक्य आहे बघा, द डेव्हिल लाईज इन द डिटेल्स, राईट. सो द डेव्हिल इज इन द, की हे जे 9 प्रमाणं आहेत, त्या 9 प्रमाणांनी आपल्याला व्यवहारात काय काय आणि कशा कशाचं ज्ञान होतं त्याची व्याप्ती आपल्याला कळली पाहिजे. का कळली पाहिजे? कारण की त्या सगळ्यांचा आपल्याला विचाराने निराश करायचा आहे. हे स्वप्न मला आज हे स्वप्न पडलं किंवा ते स्वप्न मला 20 वर्षांपूर्वी पडलं होतं. आता 20 वर्षांपूर्वी पडलेलं स्वप्न आपण चिकटून बसतो त्याला. तो अपमान झाला होता माझा, तिने माझी ती निंदा केली होती, ते शब्द आपण धरून बसतो. आपल्याला पडणारी स्वप्न, आपल्या मनाला होणारी सुखदुःख, हे जे सगळ्या गोष्टी आहेत हे इदंतेचे विषय आहेत. आपण त्याच्याकडे पॉइंट आउट करू शकतो. मी कदाचित दाखवू शकणार नाही की ते स्वप्न मला पडलं होतं, पण मला स्वतःला माहिती आहे की ते स्वप्न होतं. इट कॅन बी पॉइंटेड, सो इट कॅन बी निगेटेड. विष्णू सहस्रनाम परिचयाचं आहे, म्हणलं आहे सगळ्यांनी एकदा तरी. त्याच्यामध्ये आपला खरा विष्णू कोण आहे हे सांगताना म्हटले आहे अनिर्देश्य वपुः. काय म्हटलंय विष्णूला? म्हणजे काय? ज्याच्याकडे निर्देश करता येत नाही तो आमचा खरा विष्णू आहे. आता जेव्हा आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो त्याच्यातल्या प्रत्येक नामाला महत्व आहे. प्रत्येक नाम आपल्याला या आत्मस्वरूपाकडे, ब्रह्मस्वरूपाकडे, सच्चिदानंद रूपाकडे पॉइंट आउट करतं की कोण आहे खरा विष्णू, समजावून घ्या. आणि ते समजावून घेतलं तर आपल्या खूप सगळ्या गोष्टी हळूहळू रिझॉल्व्ह होतात. ललिता सहस्रनामाचे पाठ करतो, विष्णू सहस्रनामाचे करतो, रामरक्षा म्हणतो, अथर्व शीर्ष म्हणतो, आरती म्हणतो. आपण इतक्या सगळ्या ठिकाणी या गोष्टींकडे बोट दाखवलेलं आहे, डिस्क्रिप्शन केलेलं आहे. ऑल वी हॅव टू डू इज जस्ट सिट डाऊन अँड अंडरस्टँड व्हॉट इज ऑलरेडी बिंग एक्सप्लेन. काही ठिकाणी सोपी भाषा आहे, मराठी आहे, काही ठिकाणी संस्कृत आहे, पण हा जो सगळा इदंतेचा पसारा आहे त्या इदंतेच्या पसाऱ्याला आपण हळूहळू विचाराने निराश करत आणलं पाहिजे. त्या इदंतेच्या पसाऱ्याचा म्हणजे हे जे सगळे दृश्य विश्वातले हे जे सगळे व्यक्ती, वस्तू, पदार्थ आहेत, त्या पदार्थांचा जर आपल्याला वैचारिक निराश करायचा असेल तर एक नियमावली आहे, ती लक्षात ठेवूया. आपण अनेक वेळेस ऐकली असेल, थोडी वेगळ्या पद्धतीने परत समजावून घेऊया. इदंतेचे सगळे पदार्थ म्हणजे सोप्या भाषेत दृश्य विश्वातले सगळे पदार्थ जे मला दिसतात किंवा जाणवतात, स्वप्न, सुख, दुःख, हे सगळ्यांची त्याच्यामध्ये इन्क्लुजन आहे. हे सगळे पदार्थ नंबर 1 आगमापायीन आहे, नंबर 2 हे उत्पाद्य आहेत, नंबर 3 हे संस्कार्य आहेत, चौथं हे विकार्य आहेत आणि 5वं हे विनाश्य आहेत, विनाशशाली आहेत. काय काय सांगितलं? आगमापायीन आहे, उत्पाद्य आहे, संस्कार्य आहे, विकार्य आहे, विनाशशाली आहे. त्याच्यामध्ये गुंतवणूक का नको ह्याच्यासाठी हे समजावून सांगणं चालू आहे. सोपं आहे. आगमापायीन म्हणजे येणारे जाणारे आहेत. स्वप्न असो, निंदा असो, मत्सर असो, सुखदुःख असो, ग्लोरी असो, खूप मोठं मेडल असो, काहीही टिकत नाही प्रत्यक्षामध्ये, पण आपण त्याला टिकवून ठेवण्यात मनामध्ये इथे पटाईत असतो. गोष्ट होऊन जाते. प्रत्यक्षात आमच्या घरात एक पिढी आहे, एक परिचयाचं आमचं घर आहे, परिवार आहे भारतामध्ये. त्याच्यामध्ये 3 पिढ्या एकत्र राहत होत्या. आजी आजोबा, मग त्यांचा मुलगा आणि सून आणि त्यांचा नातू. तो नातू हळूहळू मोठा झाला. त्या नातू, खरी गोष्ट आहे, त्या नातवाचं लग्न झालं. त्या नातवाचं लग्न झालं आणि ते दुसऱ्या गावाला रिलोकेट झाले. मग काही 2-4 वर्ष राहिले, त्यांना तिथे पणतू झाला. मग ते काही कारणाने त्यांची नोकरी गेली आणि अशी परिस्थिती आली की ती नातू, नातसून आणि पणतू या सगळ्यांना आपलं सामान घेऊन परत घरी येण्याची परिस्थिती आली. आता घरामध्ये ऑलरेडी 3 पिढ्यांचं सामान आहे, 2 पिढ्यांचं सामान आहे, तिसरी पिढी, चौथी पिढी आपलं सामान घेऊन घरी येणार, ठेवणार कुठे सामान सगळं. मग शेवटी त्या आजोबा आजींना म्हटलं की अहो, तर हे जुने पितळेचे मोठे भांडे आहेत 25 वर्षांचे किंवा अमुक तमुक हे 40 वर्षांपूर्वीचा टेबल वगैरे, आपण आता एक एक वस्तू काढू. त्या आजींनी एकही वस्तू काढू द्यायला नकार दिला. एकही वस्तू घरातली काढायची नाही, ही आम्ही त्या काळी घेतलेली आहे, मग ती जपून ठेवायची.
मग असं 4-4 पिढ्यांचं सामान त्या 4 खोल्यांमध्ये कसं मावणार, आणि मग घरामध्ये संघर्ष सुरू झाले. असे काही वस्तू आहेत की ज्या आपण टिकवून ठेवतो, यांनी दिलेल्या त्यांनी दिलेल्या. माहेरची साडी असेल तर विशेषतः आपला सगळा वीक पॉईंट असतो. आता या सगळ्या व्यक्ती आपण वस्तू जमा करतो हा एक भाग आहे, कारण की ते दृश्य पदार्थ आहेत. पण अदृश्य असे किती पदार्थ आपण गोळा करून ठेवलेले आहेत. हाऊ मेनी पास्ट वुंड्स, राईट. किती जुन्या जखमा आपण जपून ठेवलेल्या आहेत. आणि या जखमा आपण आजपर्यंत जोपर्यंत जपून ठेवलेल्या आहेत तोपर्यंत हे आत्मज्ञान होणं कधीही शक्य नाही. जे जखमी अंतःकरण असतं, वुंडेड हार्ट कॅन नेव्हर फील व्हॉट इज आत्मा, नॉट फील रिअलाइज व्हॉट इज आत्मा. त्याच्यासाठी म्हणून चित्तशुद्धी आहे, त्याच्यासाठी म्हणून चित्तशांती आहे. असं आहे की हे जे सगळं एवढं मोठं आपण बघितलं तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाचं आपण आता शाब्दिक स्तरावर बघितलं. आणि हे शाब्दिक स्तरावर वारंवार ऐकणं, वारंवार समजावून घेणं, वारंवार पटवून घेणं आवश्यक आहे की जिथे जिथे आज माझी गुंतवणूक आहे त्यापैकी एकाही गोष्टीमधली गुंतवणूक जोपर्यंत शिल्लक आहे, जोपर्यंत माझी धावपळ चालू आहे, जोपर्यंत आय एम रनिंग बिहाइंड चेझिंग दिस थिंग्स, द रॉंग थिंग्स, तोपर्यंत मला जी खरी सत्य वस्तू आहे, खरी वस्तू ज्याच्यामध्ये मूल्य आहे, त्याचा अनुभव येणं कधीही शक्य नाही. अजून एक कथा आहे, ऐकूया आणि मग आपण समारोप करूया, कारण की आपले श्लोक संपत आलेले आहेत. कशी आपली धावपळ चालू असते. आजींची कथा बघितली तशी अजून एक कथा बघूया. 2 बहिणी असतात. त्यापैकी एक बहीण खूप श्रीमंताच्या घरी लग्न करून जाते आणि एका बहिणीचं लग्न गरिबाच्या घरी होतं. गरिबाच्या घरी लग्न होतं. दोघी आपापल्या घरी सुखाने संसार करत असतात. काल्पनिक कथा आहे. आणि मग जी गरीब आहे बहीण, एक दिवस असं होतं की तिचा नवरा येतो आणि घरी म्हणतो की आपल्या ऑफिसमध्ये आज छान पार्टी आहे, तू जरा छान तयार हो. त्यांच्याकडे काही फार पैसे नसतात, तरी जे काय सेव्हिंग आहे त्याच्यामधून ती एक स्वतःसाठी छान ड्रेस घेऊन येते. ड्रेस घातला, बाकी सगळं केलं, पण ज्वेलरी पाहिजे की नाही पार्टीला जायला. ज्वेलरी नाही आमच्याकडे, मग आता काय करायचं. ती म्हणते मी माझ्या मोठ्या बहिणीकडे जाऊन विचारते, उधार घेता आलं ते एक रात्रीपुरतं बहीण देईल, चांगली बहीण आहे माझी. बहिणीकडे जाते तर बहिणीकडे सगळे श्रीमंती, एवढे मोठे ज्वेलरीचे सेट्स आहेत, सगळे काढून समोर ठेवते. मग ती लहान बहीण म्हणते की मला ना हे डायमंड नेकलेस खूप आवडले, हे मी घेऊन जाते. ठीक आहे, घेऊन जा, मला नंतर उद्या आणून दे. मग ती येते, खूप हौशीने डायमंड नेकलेस घाते, पार्टीला जाते, छान दिसते, सुंदर दिसते, सगळे कौतुक करतात, खूप खुश होते आणि घरी येते. घरी येताना आल्यावरती लक्षात येतं की उद्या डायमंड नेकलेस वापस करायचं, पण ते कुठेतरी गळ्यातून पडून गेलं. आता त्याची किंमत आहे 50,000, 5 लाख रुपये, जे काय असेल ती. आणि ही इतकी गरीब की यांच्याकडे 2 वेळेस जेवायची भ्रांत आहे. आता करायचं काय. बरं, मोठी बहीण चांगली, तिला माहिती की मोठी बहीण आपल्याला स्वतःहून काही विचारणार नाही. मग ही लहान बहीण आणि तिचा नवरा दोघांना भयंकर वाईट वाटतं. अत्यंत अपराधाची काय भावना आपल्या मनामध्ये येते त्या दोघांच्या. मग ते दोघे जण ठरवतात की आपण आता मेहनत करू, खूप पैसे सेव्ह करू, ते डायमंड नेकलेस परत घेऊ आणि नंतर आपल्या बहिणीला जमते परत देऊ. इन द मीन टाईम ती मोठी बहीण गाव सोडून निघून जाते, तो विषय संपतो. पण 15 वर्ष हे नवरा बायको अत्यंत हलाखीचं जीवन जगतात, खूप खस्ता खातात. दोघेही जण 2-2 नोकऱ्या करतात, एक वेळेस जेवून राहतात, फाटके कपडे घालून राहतात. प्रचंड मेहनत केली, एक पैसा जोडला. 15 वर्ष ते डायमंड नेकलेस विकत घेतलं आणि 15 वर्षांनी ती आपल्या बहिणीकडे जाते. गप्पा गोष्टी होतात सुखदुःखाच्या आणि ती ते नेकलेस वापस करते की अगं तुम्हाला पार्टीच्या वेळेस ते नेकलेस दिलं होतं, ते आता मी परत करायला आली आहे. मग ती म्हणते काय, बहीण विसरून गेलेली असते मोठी बहीण. मग ती सांगते की असं असं तू दिलं होतं, पण माझ्याकडून ते हरवलं, म्हणून आम्ही मेहनत केली, ते नवीन विकत घेतलं आणि तुला आणून दिलं. ती मोठी बहीण म्हणते अगं वेडाबाई, तुझं मला आधी सांगितलं असतं तर मी तुला सांगितलं असतं की ते डायमंड नेकलेस खोटं होतं, खरे हिरे नव्हते ते. आता जे हिरे खरे नव्हते, जे डायमंड नेकलेस खोटं होतं, ते मिळवावं किंवा त्याच्यासारखं दुसरं मिळवावं म्हणून आयुष्याची 15 वर्ष खर्ची घातली. दुसरं काही नाही, दुसरं ध्येय नाही, दुसरं कर्तव्य नाही. फक्त धावपळ काय कशासाठी की पैसे जमवायचे आणि डायमंड नेकलेस हवं. आणि 15 वर्षांनी कळलं की डायमंड नेकलेस खोटं आहे. तसं जेव्हा आपल्या जीवनाचा अंत येतो तेव्हा आपल्याला काय कळतं. Whatever it is we were chasing was like that false diamond necklace. Everything that we are chasing in this life is like that false diamond necklace.
फॉल्स कुठल्या अर्थाने, कारण की ते आपल्याकडे सत्यत्वाची आपण व्याख्या बघितली, सत्यत्वम बाधराहित्यम, ज्याचा कधीही बाध होत नाही, जे कधीही फॉल्सिफाय होत नाही, ते सत्य आहे. आणि आपण जे जे आतापर्यंत जमवलं आपल्या देहासकट ते प्रत्येक त्या खोट्या डायमंड नेकलेस सारखं आहे. याचा अर्थ आपण ते सगळं सोडून द्यावं असा होत नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये शक्य असेल तेवढं सगळं हे जमवावं, शक्य असेल तेवढं कमवावं, शक्य असेल तेवढं भोगावं. पण हे सगळं जमवताना, भोगताना, काम करताना आपली दृष्टी, आपलं अनुसंधान, आपली वृत्ती आणि आपले विचार त्या सत्य तत्वाशी जर जोडलेले असतील तर मग हे आलं गेलं तरी त्याच्याने आपण व्यथित होत नाही, आपल्याला त्याचा त्रास होत नाही. तीनही अवस्थांमध्ये अखंड असलेलं तत्व, पाचही कोशांमध्ये अखंड असलेलं आणि पाचही कोशांचा निराश झाला तरी अखंड असलेलं तत्व, तीनही काळात अबाधित अखंड असलेलं तत्व सत, आणि तीनही काळामध्ये, तीनही अवस्थांमध्ये सगळ्यांना प्रकाशित करणारं तत्व म्हणजे चित, सद्रूप आणि चिद्रूप परमात्मा, तो मी आहे. अशा पद्धतीचा जो विचार आहे तो आतापर्यंत या श्लोकांमध्ये झाला आपला. सद्रूप आणि चिद्रूप आत्मा मी आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, याच्यापैकी पहिल्या 2 फॅक्टर्सचा विचार आपला आतापर्यंत करून झाला. आणि जो अनंतत्वाचा विचार आहे किंवा जो आनंदाचा विचार आहे तो आपण पुढच्या चिंतनात करूया. आता आपलं हे चिंतन इथेच थांबू. हरिओम तत्सत. श्रीराम.